जिल्ह्याच्या शिवसेनेची वाखीण राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालक शिवसेना पुणे जिल्हा संघटिका म्हणजेच विजयाताई शिंदे यांच्या वतीनं सर्व शिवसैनिकांना व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार, मी सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्रामध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 1 पासून 5 पर्यंत आपण पहिले 3 दिवसात प्रभाग केले, त्याच्यानंतर 6 प्रभाग टाळून 7, 8, 9 हे 3 दिवस 3 प्रभाग केले। आत्ता मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहे। सर्वप्रथम पाडव्याच्या पुनश्च एकदा फोकस महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना आणि खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा। आत्ता मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहे। प्रभाग क्रमांक 10ची जर 10 बद्दल जर बोलायचं झालं तर प्रभाग क्रमांक 10 हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेला आहे आणि दुसरं जे आहे, एकाच वार्डमध्ये 2 नगरसेवक असल्याने सर्वसाधारण महिलांसाठी हा वार्ड आरक्षित आहे। अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला, याच्यानंतर आपण जर या प्रभागातील लोकसंख्येकडे लक्ष दिलं तर निदान 31 ऑक्टोबरपर्यंत 2786 ही लोकसंख्या या प्रभागात आहे। यातील स्त्रिया आहेत 1418, पुरुष आहेत 1367। हा शहरातला एकमेव प्रभाग असा आहे ज्याच्यात स्त्रिया काही प्रमाणात जास्त आहेत। मात्र मी पुनश्च एकदा सांगतो की ही संख्या जी आहे, ही आकडेवारी जी आहे, ही नक्कीच बदलणार आहे। एक तर कमी किंवा थोडीफार जास्त होईल। अनुसूचित जातींमध्ये आपण जर बोलायचं झालं तर सचिन अंकुश हा तरुण राहुल चौकात राहतो आणि त्या चौकाचा गेली अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून काम करतो। तो या वार्डातून इच्छुक आहे। सचिन अंकुश हे व्यावसायिक आहेत। त्याच्यानंतर अजून एक इच्छुक या प्रभागातील म्हणजे माजी नगरसेवक अरुण गायकवाड हे सुद्धा इच्छुक आहेत। अरुण गायकवाड हे काही वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत। अरुण गायकवाड हे अतुल देशमुख गटाचे मानले जातात। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांचं सुद्धा अचानकपणे नाव कालपर्यंत नव्हतं, मात्र अचानकपणे आता विजय डोळस यांचं सुद्धा नाव समोर येतंय। विजय डोळस हे एक लढवय्ये कार्यकर्ते म्हणून मानले जातात। मित्रसेन उर्फ सॅम डोंगरे, सॅम डोंगरे हे आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार दिलीप मोहिते गटाचे मानले जातात आणि किशोर ओसवाल या प्रभागातील एक नेते ज्यांना मानले जातं त्यांच्या गटाचे हे आहेत। सॅम डोंगरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक नवीन युवक, नवा चेहरा या प्रभागातून येण्याचा प्रयत्न करतोय। तो गेली 2 ते 2.5 वर्ष या प्रभागातील लोकांच्या वेळेला उभा राहतोय, काम करतोय। अशी ही 4 नावं आत्ता तरी आहेत। याच्यानंतर जर सर्वसाधारण महिलांमध्ये जर विचारायला गेलं तर कमलताई मारुती पवळे, श्रीमती कमलताई मारुती पवळे या देशमुख गटाच्या मानल्या जातात। त्यांच्याबरोबर रेश्मा प्रशांत कर्नावट यांचं सुद्धा नाव समोर येतंय। या 2 पैकी एक नाव कदाचित नक्की होण्याची शक्यता आहे। दोन्ही नावं देशमुख गटाकडनं येत आहेत। त्याच्यानंतर संगीताताई नितीन कहाणे, संगीता कहाणे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते यापूर्वी ग्रामपंचायत असताना उभ्या राहिलेल्या होत्या, मात्र त्यांना यश प्राप्त झालेलं होतं एकदा। त्याच्यानंतर त्यांनी नगरसेवक पदासाठी सुद्धा प्रयत्न केला होता, तेव्हा मात्र यश प्राप्त झालं नव्हतं। त्यासुद्धा येथील सर्व महिलांमध्ये एक मैत्रीण म्हणून प्रचित ते नाव आहे त्यांचं चांगलं। त्याच्यानंतर सुप्रिया राहुल पिंगळे, एक नवीन युवती, राहुल पिंगळे यांच्या मिसेस, ते या प्रभागातनं आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात आहेत। आणि आणखीन एक नाव म्हणजे माजी नगरसेवक सचिन मधवे यांच्या पत्नी नीता सचिन मधवे। नीता सचिन मधवे यांनी सुद्धा गेली 2 ते 2.5 वर्षापासून या प्रभागात आपला परिचय वाढवण्याची सुरुवात केलेली आहे आणि सचिन मधवे यांचा एक दिलदार मित्र, एक प्रत्येकाच्या वेळेला उभा राहणारा मित्र म्हणून संपूर्ण राजगुरुनगरमध्ये परिचय आहे। या प्रभागाच्या सगळ्यात महत्त्वाचे विषय म्हणजे या प्रभागात व्यापाऱ्यांचा प्रभाग मानला जातो। हा प्रभाग व्यापाऱ्यांचा प्रभाग असल्यामुळे राहुल चौक, गढई मैदान, बाजारपेठ हे 3 महत्त्वाचे चौक या प्रभागात आहेत। बाजारपेठ हा राजगुरुनगरच्या मुख्य व्यापाऱ्यांचा विभाग येतो। राहुल चौक हा एक विभाग आहे आणि गढई मैदान हा एक विभाग या प्रभागात येतो। यापुढील काळात भलेही इच्छुकांची संख्या कमी जास्त किंवा नाव पुढे मागे होऊ शकतात, मात्र यंदा या विभागातील नगरसेवक गढई मैदान किंवा तेलियाईचा नागरिक ठरवणार किंवा राहुल चौकाचा नागरिक ठरवणार की बाजारपेठेचा व्यापारी ठरवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रभागातली सर्वात महत्त्वाची समस्या आहे, येथील काही व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की लाईट जाते, जेव्हा पाणी येतं तेव्हा लाईट जाते। हा विषय येथे संपूर्ण पद्धतीने गांभीर्याने घ्यावा लागेल, कारण बऱ्याच ठिकाणी चर्चा अशी आहे की कोणीतरी राजकारण करून जेव्हा पाणी येतं तेव्हा लाईट घालतात, असं या प्रभागातल्या लोकांचं म्हणणं आहे। ठीक आहे, याच्यानंतर जे कोणी निवडून येतील ते याकडे लक्ष देतील की नाही
हा विषय महत्त्वाचा ठरणार आहे। मात्र विजय डोळस, सचिन अंकुश, अरुण गायकवाड की मित्रसेन उर्फ सॅम डोंगरे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण यांच्यात दोन नवीन नावं आहेत, सचिन अंकुश आणि मित्रसेन डोंगरे। ही दोन नावं मात्र जुन्या दोन नावांना नक्की टफ देणार हे आत्तापासूनच कळतंय। कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर। खेड तालुक्याच्या राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री शरद आनंदराव बुट्टे पाटील तसेच भामाई महिला सक्षमीकरण अभियानाच्या मुख्य संयोजिका सौ सुनीता शरदराव बुट्टे पाटील यांच्या वतीनं खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा।